गुरुनाथ, इथे काय करतोयस? सर किल्ल्या इथे दरवाजाच राहिल्या होत्या, मला एकदम लक्षात आलं म्हणून मी थांबलो. काय किल्ल्या इथे होत्या? हा नाही गुरुनाथ, इतका निष्काळजी वागणार नाही मी. माझ्या किल्ल्या माझ्या ड्रॉवर मध्ये होत्या. एक्झॅक्टली, मी तेच विचार केला की तुम्ही इतके निष्काळजीपणे म्हणजे एवढी जबाबदारी असताना असं कसं वागू शकाल. म्हणजे ड्रॉवर मध्ये एक मिनिट सर, नाही तुम्हाला असं वाटतंय का की मी तुमच्या ड्रॉवर मधून किल्ल्या काढून इथे काहीतरी खाडखुड करून आतला ऐवज लंपास करण्याचा माझा प्लॅन आहे काय सर तुम्ही पण? अरे शुअर किल्ल्या इथेच होत्या? हो सर, हे काय मला आत्ता इथे सापडल्या. नाही काय वयोमानानुसार होतं असं, म्हणजे बऱ्याचदा लक्षात नाही राहत. बट इट्स फाईन, बरं झालं माझ्या लक्षात आलं, नाही तर रिस्कच आहे ना. घ्या आधी तुमच्या ताब्यात घ्या, उगीच टेन्शन नको. सर ते मेहताच्या फाईलचं काय झालं आणि माहिती? बघतो ना मेहताच्या फाईलचं, बघतो. हा नाही तुम्हीच बघा, नाहीतर कसं इतर कोण पटकन होतील. एक सेकंड. हॅलो. हाय बेबी, आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू. आता काय? गॅरी, मला ना तुझा प्लॅन कळलाय. आय मीन मला तुझा प्लॅन माहितीये, पण काय प्लॅन आहे ते नाही माहिती. हॅलो, ऐकू नाही येते मला, काय म्हणाले? हॅलो गॅरी, मला तुझ्या प्लॅन बद्दल माहितीये. आय नो अबाउट 35 करोड. नाही नकोय, लोन नकोय. हा, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग, थँक्यू. हे बँकवाले पण ना, त्यांना सारखं वाटत असतं आपल्याला लोनच हवंय. मी आलो, ते मला हे बोलवत होते, कोणीतरी बोलवत होतं, मी आलो ना ते किल्ल्यात. हाय जेनी, हाय, ये. हाय. हा का आलाय? हा जेनी तू आते. हा माणूस नकोय मला इथे. हा नकोय मला, हा नाही येणार आज. अरे अगं हा त्याच विषयावर बोलतो मला. आणि तू जेनीला का घेऊन आलास रे? म्हणजे काय तिला घेऊन यायचं नाही का? असं म्हणालो मी, असं म्हणालो. आणि जेनी तू पण, तू परत तेच समजवायला आले असशील ना, तर मला काही इंटरेस्ट नाही. मला या विषयावर चर्चा पण करायची नाही, प्लीज. आम्हाला पण या विषयावर बोलायचं नाहीये, वेगळंच काम आहे म्हणून आलोय. आणि याच्या पुढे येणार नाही, इथे थांबून सगळं काम संपवणार आहे. ऐकायचं आहे का? बोल. सांग लवकर. ऍक्च्युली माय मॉम इज नॉट फिलिंग वेल, सो आम्हाला तर तिथे जावं लागणार आहे. कुठे? गोव्याला? तिची मॉम इथे आहे, त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं. हा, मॉमला खूप फीवर आहे. सो मग मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही. मग तुम्ही काय इथे आलाय? तुम्ही तिथे असायला पाहिजे ना. मी काय डॉक्टर नाहीये. तर मी बोललो होतो ना, याच्याकडे येऊन काहीच फायदा नाही. हा ऐकणार नाही. चल निघूया आपण. अरे तुम्ही चल ना. शांतपणे बोला ना. सौमित्र, ही फाईल आहे, ते शेतकऱ्यांच्या फंडचं डिटेल्स आहे याच्यामध्ये. तर हा, आणि त्याच्यात ते सगळ्या योजना आणि सगळे डिस्कस केलेले मुद्दे पण त्याच्यातच आहे. हो, पण याचं काय म्हणजे? ऍक्च्युली ही फाईल ना ते त्या गावामध्ये पोचवायची आहे जिथे ते शेतकरी आहेत ना, ते व्हॉट्स नेम ना, ते साखरगाव. या, तर तिथे पोचवायची आहे. आणि राधिका मॅमने आनंद सरांना हे काम सांगितलंय. बट नाव सिन्स ही कॅनॉट गो, तर वी वर जस्ट थिंकिंग दॅट इफ यू कुड, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग आम्ही कोणाला ट्रस्ट नाही करत. हे खूप इम्पॉर्टंट फाईल आहे. सो सौमित्र प्लीज, तू करशील का हे? हा, म्हणजे वेळ असेल तर. ए गुज्जूबाई, वेळ असेल तर वगैरे बोलायची काही गरज नाही, कळलं का? अरे यार, जुबे म्हणाला असू मला. मी पोचवे नाही फाईल. जेनी, राधा कशी? त्याला सांग बरं आहेत आता ते. सांग यार. बर, राधाला माहित नाहीये ना, म्हणजे मी हे काम करणार आहे हे? नाही माहित, हे सांग त्याला. शुड आय टॉक? थांबा एक मिनिट. नाही, राधिका मॅमचा मूड ठीक नाही आहे, सो त्यांना आता नाही सांगू शकत. यू नो हाऊ शी इज, राईट? तू करशील का प्लीज?
इट्स अ रिक्वेस्ट प्लीज. हो मी पोचवतो ही फाईल. थँक्यू सो मच. नक्की पोचवेन ना. बाय बाय. अरे मला ना खूप टेन्शन आलंय. यार सॉरी कुठे लक्ष असतं तुमचं? सॉरी सॉरी मला टेन्शन आलंय ना. मला असं वाटतं की आपलं लग्न आता कन्फर्म पोस्टपोन करायचं. काय असं तुम्ही वेड्यासारखं काही बोलता का? नाही तसं नाही. म्हणजे तू विचार कर ना. आता काय सांगितलं आपण पाठवतो तिथे राधिका वहिनींना कळेल की हे प्लॅन सगळं आपण केलंय. म्हणजे संपला विषय. त्यांचा माझ्यावरचा विश्वास गेला. नवीन जॉब मग कधी करायचं? फोन वाजतोय. हा ते उचल. फोन वाजतोय तुमचा. माझा फोन वाजतोय. राधिका मॅम घ्या 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 घ्या. अरे बघा ना. हा वहिनी बोला. आनंद भाऊजी तुम्ही चुकीची फाईल पाठवली आहे. काय? अरे बापरे चुकीची फाईल दिली आहे. हो ना. वहिनी तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही आता? अहो मी अर्ध्या रस्त्यात पोहोचले पण काही हरकत नाही, मी परत येऊ शकते. नाही 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 नको 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 वहिनी तुम्ही परत नका येऊ. आनंद भाऊजी एक 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 मिनिट वहिनी. त्या म्हणतात ते परत येणार आहेत ते. हॅलो आनंद भाऊजी, दादा जरा बाजूला घेता. नको ऐका तुम्ही त्या फोनवर. हॅलो आनंद भाऊजी. हॅलो मॅम मी जेनी बोलतेय. जेनी मला वाटलंच होतं त्यांनी घाबरून तुझ्याकडे फोन दिलाय ना. नो मॅम ऍक्च्युली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ती फाईल चुकीची दिली. नाही ठीक आहे काही हरकत नाही, मी येते परत. नाही 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 मॅम डोंट कम बॅक. मी असं करते तुम्हाला खूप लेट होईल ना पुढे आणि त्रास होईल. मी आनंद सरांना पाठवते. आनंद भाऊजी. येस मॅम ते येतील फाईल घेऊन. नाही नको उगीच कशाला त्यांना त्रास. नो मॅम त्रास वगैरे काही नाही. येईल काम. यू डोंट वरी. तुम्ही जा ते येतील. बरं ठीक आहे. ओके मॅम. ठीक आहे. कॅन्सल करूया आपली लग्नाची डेट. काय बोलतोस तू? माझं नाव तुम्ही शांत बसा. सौमित्र जाणार. सौमित्र जाणार आहे ना. पुढचा प्लॅन संपला विषय. तुम्हीच बोला. तुम्ही एकटेच बोला. थांबा तुम्ही ऐकून तर घ्या. काय? धरा फोन. सरिता अगं सुनबाई जाताना सगळं काही करून गेली. आता तू काय करतेस? काही नाही हो. आल्यानंतर पुन्हा तिला रामरगाडा नको ना हा सगळा. म्हणून म्हटलं तांदूळ साफ करून ठेवते. या 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 नानीजी बरं झालं आलं. बस थोडं चहा मांडते. नको आताच घेऊन आले. मग परत घ्या, काय फरक पडणार? नको हे हे घ्या. हे द्यायला आले होते. हे काय? हो सांडगी मिरची आणि बाजरीचे सांडगे घातले थोडेसे. बाई बाई वाळवण घालायला सुरुवातही झाली का? तशी सुरुवात नाही झाली अजून. पण काय होतं ना समिधाला अजिबात वेळ नसतो आणि महाजनी काकूंचे पण गुडघे दुखतायत ना. मग काय गॅलरीत होईल तसं थोडं थोडं वाळवायचं. हल्ली कुठे बायका एकत्र जमून पूर्वीसारखं घालतात वाळवण. आमच्या नागपूरला खूप चांगलं. जे काही सुकवायचं असेल वाळवायचं असेल ते गच्चीत. काय काय पूर्वी ते सगळं करायची का नाही मी. हो सकाळी लवकर उठायला लागायचं की नाही. मग पटपट जा गच्चीवर 4-5 साड्या घेऊन पसरवा त्या साड्या आणि मग एक एक पदार्थ त्यावरती वाळत घालायचा. आणि मग त्याची राखण करायची. दापोडी खायचे आणि मग मध्ये मध्ये राखण करता करता 2-4 पोटातही घालायचं सांगे. पण यावेळेला लक्षातच नाही आलं पहा बरं. हो आता हे लक्षातही येणार नाही आणि सुरुवातही होणार नाही हे करायला. कोण बरं? आपला वाळवणाचा मोरक्या नाही ना इथे. हा ही आपली सुनबाई. राधिकाला भारी उत्साह बाई. सांगेच कर मिरच्या लोणची काही विचारू नका बरं. ते दापोडे विचारू नका. ते बटाट्याचा किसाऱ्या का नाही ठेवत आहे ती. हो पण आता राधिका परत आली ना की त्यानंतरच ठरवता येईल आपल्याला हे सगळं. खरंय. तसं पाहायला गेलं तर सुनबाईला कशामध्ये उत्साह नसतो. घरचं काम म्हणा, बाहेरचं काम म्हणा, शेतकऱ्यांचं काम म्हणा. हो ना. मला इतकं कौतुक वाटतं ना राधिकाचं. एकटी गेली हो साखरगावला. अहो एकटी म्हणजे काय? सिंगापूरला एकटी गेली होती. हे तर साखरगाव आहे. नाही आहे लक्षात. राधिकाची एकदम मस्त आहे बरं. आमच्या बेधडक बेधडक. भाऊजी आणि हे तिला आहेतच ट्रेन करायला मस्त. एकदम. तर काय तुम्हाला सांगू का वहिनी, अहो मुलीच्या जातीनं कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही कमी पडू नये. अगदी आपल्या सुनबाई सारखं. हो अगदी खरं आहे.
आणि बरं झालं ना ते 2-4 दिवस गेली आहे ती. या रोजच्या रामरागाड्यातून जरा आराम मिळेल अजून का. जरा वेगळं वातावरण मिळेल, थोडा वेगळा अनुभव मिळेल. ती पण दमली असते हो. घरचं काम बाहेरचं काम जरा चेंज मिळेल ना तिला. रिफ्रेश होऊन येईल. अजून एक चेंज करूया आपण. चहा पिऊया. नको. बसा बसा बसा. आल्या राधिका. आता जंगी स्वागत करू आपण त्यांचं. शब्द दिला आपल्याला तसं आलं. आणि खरंच राधिका ताईचं खूप उपकार बरं आपल्याला. अरे नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं साखर गावात. कसे आहात सुरू भाऊ तुम्ही सगळे? एकदम मजेत मजेत. देवाची कृपा आणि तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद. हो असं काऊन बोलताय? आशीर्वाद काय, मी मदत करते तुम्हाला, तेव्हा समजा. बरोबर आहे ते. चला आता आमच्या साखर गाव तुम्हाला दाखवतो. चला 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 चला. कुठे जायचं? अच्छा. हे नमस्कार. आपल्या राधिका ताई बर का. आणि ताई हे आमचे सकाराम भाऊ कुमुद मावशी. नमस्कार नमस्कार. इथंच राहतात. 2 मुलं आहेत त्यांना. कुठे आहेत मुलं? आहेत की इथंच. काही आधी पाणी घ्या. बरं द्या. पाणी. ताई आम्हा गरिबांकडे या पाण्याशिवाय तुम्हाला देण्यापासून काय बी नाही बघा. हो असं काऊन बोलताय? काही शेतं बी नीट होत नाही. दिवसभर राबायचं, पोटाला भाकर बी मिळत नाही. आता काय करायचं काय हो आम्ही. सकाराम भाऊ ताई आपल्या सोबत येतात. हा तुम्ही काही काळजी करू नका, आपण या परिस्थितीवर नक्की मात करू. चला. इकडे. नमस्कार आजी. हे आमच्या लक्ष्मी आजी बर का. बरं. नमस्कार. आल्या गेल्याची भूतकिताची कोणाची नजर लागली असेल तर जळून खाकू दे रे देवा. हे आमच्या गावाची पद्धत आहे बर का. नमस्कार करते हा आजी. कशा आहात? ठीक आहे. आजचा दिवस उद्यावर ढकलते. हो असं काय बोलताय? हा बिचारीच्या नवऱ्याने आत्महत्या केली. लई वाईट झालं. आणि आजीला 2 मुली बी आहेत. मुली कुठे असतात? आजी रात्रंदिवस शेतात काम करते. मुली तिकडे शहरात शिकतायत. त्यानं तिकडे पाठवलं. आजी तुम्ही काळजी करू नका. हा आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. येते. नमस्कार. नमस्कार करते. हे आमच्या गावचे आजोबा. बर. आमच्या सगळ्यांचे आबा बर का. माझं पोरग तिकडे बाहेर गावी आहे. इथे मी एकलाच आहे. पोरग इथे फिरकत सुद्धा नाही बघा. त्यामुळे हे समजे गावकरी मला आबा म्हणते. काय करणार ते. ज्यांची मुलं शिकली मोठी झाली ते त्यांच्या वाटाने शहराकडे निघून गेले. ज्यांची मुलं शहराकडे आहेत त्यांची अशीच हालत आहे गावात. काही शिकायला गेली, काही कामाला गेली. आणि शेताकडे ती एकटी आई आहे. तिच्याकडे लक्ष द्यायला बी कोणाला येणार नाही बघा. आजोबा तुम्ही काळजी नका करू. काय प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या. आणखी इथं काय काय दाखवणार राधिका ताई. सगळ्या समस्याच. चला. अडचणी चला. चला. हा काळजी नका करू, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. चला. आता कुठे जायचं? मुलं. अरे वा. सगळी मुलं इथे छान तयार गावातल्या मुलांनी सगळी रानफुलं आणली बरं का ताई तुमच्या स्वागताला. वा 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 वा. बापरे सम्या पोचलेला दिसतोय. हॅलो. हा सम्या बोल. इथे काय आहे, कधी येणार आहे? तिथे आत्ता एक काहीतरी पालगाव आहे आणि एक फाटा जातोय साखर गावाकडे. हा घेऊ ना. हा 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 तोच तोच तोच. तू अजून पोचला नाहीयेस ना?
पोचलो असतो तर असा मी का फोन करेन ना मध्येच. अरे वेळ आहेस का नाही पोचलोय. हा म्हणूनच हा म्हणूनच तू मला फोन केलंस की तू पोचला नाहीयेस तो रस्ता असं सांगतोय मी तुला उशीर झाला ना म्हणून. बरं तिथे कोणाला भेटायचंय नाव काय त्यांचं. राधिका वहिनीला. हा? राधिक म्हणजे तिथे ते कामासाठी गेले ना सो ते हौराव म्हणून आहेत त्यांना भेटायचं. भाऊराव बरं ठीक आहे मी देतो फाईल त्यांच्याकडे. हो ठीक आहे. तर काय म्हणा सम आणि राधिका वहिनी आता समोरासमोर येतीलच. चला. केड्या ए केड्या केड्या ए, हा काय बधीर का मी काय बोलतोय इयरफोन्स ते काढ इयरफोन्स काढते. अरे काय झालं मी काय बोलतोय त्याच्याकडे तू जरा बाजू घे चुपडी बिघडू काही नाही तू बाजूला थांब मला जाब विचारायचा आहे ना. ऍपल खा ना. अहो, तुमचा ऍपल सोडा तुम्ही काय माती खाल्ली ते माहिती ना. हा काय माती काय खाल्ली. मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं ना की ते सगळं मी जे तुम्हाला सांगतोय ते हिला सांगू नका. तर ते 35 करोडचं कुणी सांगितलं 35 करोडचं शनायाला. वा 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 काय एकी आहे. सगळे एकमेकांकडे बोट दाखवतायत. तुम्हाला सांगत होतं ना तुमच्या पोटात एक गोष्ट राहत नाही. गॅरी अरे मी नाही सांगितलं यांनी सांगितलं आणि मी यांना म्हणालो होतो सांगू नका म्हणून पण यांच्या पोटात काही राहत नाही. किती खातात. मी एक मिनिट मी प्लॅन काय ते सांगितलं काय प्लॅन आहे ते सांगितलंच नाही ना. काय प्लॅन काय एक मिनिट बाद झालं. मला चिडू देत यार एकदा चिडायला बापरे. गॅरी तू थांब ना शनाया मी नो यार गॅरी तू माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस. आणि या दोघांनी मिळून मला सांगितलंय ओके. आणि बाय द वे तू का नाही मला सांगितलंस 35 करोड बद्दल. तुझं ना हल्ली लक्ष त्या गुड फॉर नथिंग कडे जास्त आहे कळलं ना. तसं नाहीये मी तुला सांगणारच होतो ना. मी सांगणारच होतो. कधी मला शॉपिंग करायला किती उशीर झाला असता माहितीये. अरे नाही बाबा शॉपिंगला शॉपिंग 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 हो शॉपिंग केलंय मी शॉपिंग. काय प्रॉब्लेम आहे तुला. प्रॉब्लेम म्हणजे त्याचं बिल कोण भरणार आहे. पैसे कुठून आणायचे. अरे असं काय करतो गॅरी आपण तुझ्या 35 करोड ना भरू ना. छोटी अमाऊंट आहे 25,000. अगं शनाया तेच सांगायचा प्रयत्न करतोय. ते 35 करोड काही आलेले नाही आहेत आपल्याकडे. ते मिळावेत म्हणून सगळं प्लॅन चाललाय ना. अजून प्लॅन एक्झिक्यूट व्हायचा त्याचेच प्रयत्न चालू. तर तुम्ही दोघं जण पचकलात मध्ये. अजून ते पैसे ताब्यात आलेले नाहीये त्यामुळे प्लीज शॉपिंग करू नकोस. पण मी आता केलंय. आता जे केलंय ते राहू दे. त्यातलं जमेल तेवढं त्यांना परत कर. पैसे माग हातापाय पडून पण आता परत शॉपिंग करू नकोस कळलं. ओके फाईन. मला ना पश्चातापच झालाय तुम्हाला दोघांना सांगून. जरा एक गोष्ट पोटात राहत नाही तुमच्या. पण आता केड्या तू चल माझ्या बरोबर. नाही आता गरज आहे. गरज नाही बोलायचंय तुझ्याशी. बसून बोलूया ना. गॅरी थांब ना थोडं. मम्मा हो माय शनू बेबी घे ऍपल खा.